मुंबईमध्ये झाड कोसळण्याचं सत्र अजूनही सुरूच आहे। माटुंगा आणि दहिसर भागात सुद्धा झाड कोसळल्याची घटना घडलेली आहे। याआधी चेंबूरमध्ये झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता। या दुर्घटनेनंतर 3 अधिकाऱ्यांचं निलंबन देखील झालेलं होतं। मात्र पालिकेचे जे गार्डन सुपरिटेंडंट आहेत जितेंद्र परदेशी यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही। पालिकेचे गार्डन सुपरिटेंडंट जितेंद्र परदेशींवर अद्याप कारवाई का होत नाहीये असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। अनेक ठिकाणी झाडं कोसळून जीवितहानी वित्तहानी होऊन सुद्धा परदेशी यांच्यावर कारवाई का केली जात नाहीये असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। जितेंद्र परदेशी बिल्डर लॉबीचे खास आहेत का? मुंबईत अनेक घटना घडून सुद्धा परदेशी यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे का? पालिकेनं केवळ अधिकाऱ्यांचं निलंबन केलं आणि सुपरिटेंडंट जितेंद्र परदेशींना मात्र कोणी वाचवतंय का असे अनेक सवाल या संदर्भात उपस्थित होत आहेत। याबाबत जितेंद्र परदेशी यांच्याशी लोकशाही मराठीनं संपर्क साधला असता याबाबत मी आयुक्तांशी बोलून सांगतो अशी प्रतिक्रिया देण्यात आल्याचं समजतंय। काहीतरी कुठेतरी काळबेरा आहे आणि त्याच्यामुळेच इथे मोठ्या लोकांना इथे सांभाळून ठेवायचं, त्यांच्यावर कुठली कार्यवाही होऊन द्यायची नाही, त्यांना नेहमीच क्लीन चिट द्यायची आणि जे लहान लहान मोहरे आहेत, जे लहान लहान अधिकारी त्यांच्यावर कार्यवाही करायची आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत ह्या चुकीच्या चालू आहेत। ह्या राज्य सरकारने हा मुंबईच्या ज्या महानगरपालिकेने एक चुकीचा पायंडा पाडून ठेवला आहे आणि तोच पुढे जाणार आहे। त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि आम्हाला असं वाटतं की लोकांच्या जीवाला प्रायोरिटी दिली पाहिजे आणि त्यांचा विचार करूनच ह्या सगळ्या घटना घडल्या पाहिजे। जेव्हा तुम्ही तीन महिन्यामध्ये तुम्ही 4,000 कोटीच्या ठेवी मोडता तर ते तुम्ही कुठे खर्च करता ते तरी सांगा। ह्या लोकांनी दिलेला आपल्या ह्याच्यामधून पैशातून हे पैसे आहेत, हे पैसे तुम्ही मोडता आणि त्याचा जरा सुद्धा खर्च मुंबईमध्ये दिसत नाही। सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक वाक्य वापरलं होतं। तो म्हणाला की मुंबईमध्ये बिल्डर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांचा खूप सागर गोटा आहे। हे स्वतःच्या नातेवाईकांवर प्रेम करणार नाही, पण हे अशा पद्धतीने एकमेकाचं रॅकेट बनवून प्रेम करतात आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की अशा घटनांमुळे कधी कधी असे प्रसंग ओढवू शकतात। कोणाला काय याची भीतीच राहिली नाही। हे सारे जे आहे ना हे कागदाचे शस्त्र आहे की कागदाच्या शस्त्रांनी कोणाचंही नुकसान होत नाही, अशा शस्त्रांनी आपल्याला उपयोग होत नाही। या संपूर्ण राज्याचा जर तुम्ही कारभार बघितलात तर कोणावर तरी छोटी मोठी कारवाई करायची आणि आम्ही काहीतरी कारवाई करतो आहोत आणि अशी एखादी दुर्घटना घडली की आम्ही कोणालाही सोडणार नाही। तो पाताळात असला तर त्याला खणून काढू, तो कुठे स्वर्गात गेला असेल तर त्याला खाली ओढून आणू, अशा प्रकारच्या राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा फक्त करायच्या आणि घोषणा करून कार्यवाही काही करायची नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।